नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शुक्रवार आणि पदयात्राचा दिवस आहे दुसरा आणि डेट आहे 20 मार्च आणि वाजले सकाळचे 4:10 झालेले आहेत. तर आता जाऊन फटाफट ब्रश करतो, पोट खाली करूया आणि मग चालायला निघूया चहा पिल्यानंतर. सकाळ सकाळ चहा खाण्याची मजा आहे. आता जास्त वेळ झालो, आता थोड्याच वेळात आम्ही निघू. आता सर्वच पद्धतीने चहा वगैरे दिलेला आहे, आम्ही प्यायचे बाकी. 5:05 झालेले आहेत. आत्ता आम्ही जस्ट चालायला सुरुवात केलेली आहे आणि रात्री मी झोपलो होतो 12:30 वाजता. पाय खूप दुखत होते, 3-4 जणांनी पाय दाबले, अमोल, पतू, नंतर मशीनने. आता थोडाफार बेटर फील होते. रात्री ताप पण आला होता थोडा, पण गोळी घेतली म्हणून बरं वाटलं. तर आजचा जो पल्ला आहे तो आहे भोपोलीपासून ते साखऱ्यापर्यंत, म्हणजे दुपारचा, आणि संध्याकाळचा आहे तो साखऱ्यापासून जव्हारपर्यंत. जव्हार सोडल्यानंतर रात्रीचा जो आजचा स्टॉप आहे तो जव्हार फायर स्टेशनपर्यंत आहे. आता पाहूया इथून किती टाईम लागतो. रात्री तर आपल्याला खूप टाईम लागला, कारण की 3:30ला निघालो होतो आणि इथे पोचलो 9 वाजता. तर मी काल रात्री तुम्हाला सांगू नाही शकलो की अंधारामध्ये खूप फास्ट चाललं जाते, कारण की अंधारात पल्ला जो आहे तो समजत नाही. आणि काल मला खूपच पल्ला समजला, पण आता आम्ही सकाळी फास्ट चालण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत प्रतीक शेलके. हे गुड मॉर्निंग साईराम. तर प्रतीक, कसं वाटते तुला आता आज चालून? कालच्या दिवशी तू थोडा बिझी होतास. हां, काल मी आलो नाही, आज मी डायरेक्टली आज जॉईन झालो आहे. तर मजा तर येईल खूप. आणि 1 वर्ष वाट पाहिली आणि पदयात्रेला जायची. तर आता तेच अनुभव घेतोय. भेटूया पुढे आपण. आता अंधार आहे म्हणून तुम्हाला मी जास्त काही दाखवू नाही शकत, पण जिथे लाईट वगैरे दिसेल तिथे मी तुम्हाला खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आपण आता चालता चालता थोडं पुढे आलो आणि आपल्याला दाखवतो कोण कोण भेटलेत. अमित दादा, तर तुला 2 प्रश्न. तुझा हा पदयात्रेचा वर्ष कितवा आणि तुला पदयात्रेमधले? पदयात्रेचा 12वा वर्ष. आणि एक अशी गोष्ट सांग जी तुला पदयात्रेमध्ये खूप आवडते. पंचपक्वान्न. दीपेश दादा, सेम क्वेश्चन टू यू. पदयात्रेचा एक सहवास आणि पदयात्रेमधली जी पदयात्री लोक जी आहेत आपली, आणि जास्त करून म्हणजे मी सर्वात जो येतील ते आमचे आचारी विनोद भाऊजी. त्यांनी आज 2 टायमाचं जेवण, नाश्ता, वेळेवर चहा वगैरे देत आहेत. त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि आपली जी साई सावलीची जी कमिटी आहे, कोषाध्यक्ष कांचन राऊत, अध्यक्ष सागर घरत, यांचं उत्कृष्ट असं नियोजन आयोजन, त्यांच्यामुळे आज ही पदयात्रा सक्सेसफुल होत आहे. सेम क्वेश्चन. चालत राहणे. तुम्हाला काय आवडते? माझं हे पहिलं वर्ष आहे आणि या मंडळाचं नियोजन चांगलं आहे. आणि सहवास जे आपले मित्र आहेत ते आपल्या सोबत घेऊन जातात, त्याच्यात आनंद मिळतो. दीपेश दादा, बोला. ओम साईराम. तुला सेम प्रश्न. किती वर्ष आहे? माझं 6वं वर्ष आहे. मला सगळ्यात जास्त आवडते तर कायम चालत राहणं. तुमचं किती वर्ष आहे? 12 वर्ष. आणि तुम्हाला एक गोष्ट कशी काय आवडते पदयात्रेतली? मस्त वाटलं इथून. म्हणजे काय आवडते एक गोष्ट सांगा. एवढी वर्षाला मला काही प्रॉब्लेम नाही चालायला वगैरे. काका, तुमचं किती वर्ष आहे? माझं 11 वर्ष आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट आवडणारी? साईबाबाच्या आशीर्वादाने सुखरूप पोहोचतो एवढं वर्ष झालं. तर आता 6:15 वाजलेले आहेत आणि मी खूप पुढे होतो. आता हळूहळू करून मागे पडायला लागलो, कारण की उजेड येत आहे आणि पायांना तर त्रास होतच आहे. तळपायांनाच होत आहे, बाकी कुठेच नाही दुखत. तळपायांना म्हणजे असं पाय टाकतो करंट मारते बॉडीला. आणि आता माझ्यासोबत आला आहे माझा मागच्या वर्षीचा पार्टनर आयुष, कारण की विकी मागे पडलेला आहे. आणि मी असं ठरवलं आहे का जेवपर्यंत म्हणजे उजेड नाही होत तेवढपर्यंत जेवढा फास्ट चालता येईल तेवढा फास्ट मी चालण्याचा प्रयत्न करणार आहे. समोर हळूहळू करून सनराईज होत आहे आणि वाजलेले आहेत 6:30. आणि आता माझ्यासोबत तन्मय का आहे. तन्मय खूप मागे होता आणि मी खूप मागे म्हणजे नेचर ब्रेक घेतला होता आणि नेचरमध्ये गेलेलो. मस्त पोट साफ झालेलं आहे म्हणून मी आता मागे पडलेलो आहे. प्रतीक वगैरे सर्व माझ्या पुढे निघून गेलेले आहेत. मी त्यांना सांगितलं 2 मिनटं थांबा, पण ते काय माझ्यासाठी थांबले नाही. त्याच्यात कव्हर करून दाखवू.
आता ते नाश्त्यासाठी थांबणारच आहेत, मग ते आपल्याला भेटणारच आहेत नाश्त्याला. अजून 1 तास असेल, 1 ते 1.5 तास. पाहूया आता नाश्त्याच्या स्पॉटवर किती वाजेपर्यंत पोहोचतो. आता चालत चालत जातच होतो, अमोल भेटला आणि आमची शैला आत्या. काय ग, बरी आहे का? बरी आहे. कुठे चालली नाशिकला. समोर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा सनराईज होत आहे. काय अप्रतिम व्ह्यू आहे सनराईजचा. पूर्ण सन दिसतो आणि आकाशही थोडाफार ऑरेंज झालेला आहे. तर मित्रांनो, प्रतीक शेलके इन प्रेम. भाई तू कसा काय आला? मागून झाला त्याला का पुढून आला? थांबलेलो तुझ्यासाठी, तू मागे राहिला होता म्हणून मी थांबलो तुझ्यासाठी. भाई मी दमलोय यावर्षी, मी पॅकच पडलाय असं समज. जे आहे ते आपण कॅमेरा समोर. आता मी फ्रेश आहे ना, मी माझा पहिलाच दिवस आहे ॲक्च्युली चालत, म्हणून मी फ्रेश आहे म्हणून तुझ्यासाठी थांबलो. आणि आपण आता फास्ट जाऊ. आता आपल्यासोबत आहे ओके पण तुम्हाला जेन्युइनली सांगतो, माझी हालत खराब आहे ते मी डायरेक्ट सांगतो. जे आहे ते आहे. आणि व्ह्यू किती एक नंबर दिसतो. बघा तुम्ही व्ह्यू बघा. व्ह्यू के तो पैसे हे. असा व्ह्यू म्हणजे 7 दिवस. यावर्षी नाश्त्याचा स्पॉट चेंज झालेला आहे आणि पहिले ब्रिजच्या नंतर असायचा, आता ब्रिजच्या अगोदरच आहे. आणि इथे सर्व येऊन बसलेले आहेत कारण की नाश्त्याची गाडी आत्ताच आलेली आहे आणि नाश्ता आताच चालू झालेला आहे. आणि हे आमचे सर्व पदयात्री बंधू, हे आमचे अध्यक्ष साहेब, नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. आणि बघा सर्व आतुरतेने वाट बघत आहेत नाश्त्याची. इकडे आमचे अध्यक्ष आहेत हे असा सागरदादा घरात, आणि हे आमची खूप मदत करतात. पाणी वगैरे कुठे लागेल तर वेळेवर आणतात. आणि सागरदादाच नाही तर पूर्ण कमिटी मेंबर. आमची पालखीची एक म्हणजे तुम्हाला खास सांगतो, पालखीचं मॅनेजमेंट एक नंबर मॅनेजमेंट. टाईम टू टाईम नाश्ता, जेवण, पाणीची इतकी चांगली सोय असते की 4-5 गाड्या असतात पाण्याला. आणि जे साई सावली मंडळाचे जे सेवकरी आहेत त्यांना आम्ही धन्यवाद करतो की पाण्याची कधीच कमी होत नाही. पहिल्या दिवशी नाही तर 7 दिवस आम्हाला कसलीच गोष्टीची कमी होत नाही. ओम साईराम. ओम साईराम. आता तुम्ही थकलेत का रे? तुम्ही कधी पोचले? नाश्ता झाला? मग करून घ्या, आज मिसळ पाव आहे. आम्हाला चॅलेंज दिलाय, तुम्ही फक्त 25 मग खातील का? सर्व नाश्त्यासाठी थांबलेले आहेत. अर्ध्यांचा नाश्ता चालू आहे, अर्धे इथे आतुरतेने वाट बघत आहेत. आणि बघा जोरदार नाश्ता चालू आहे. तर आज आहे नाश्त्यामध्ये मिसळ पाव स्पेशल. ओम साईराम. भाऊजी, ओ भाऊजी, ओम साईराम. तर मित्रांनो, खरं सुख म्हणजे काय असते? सकाळी 2-2.5 तास चालल्यानंतर जेव्हा नाश्ता पोटात जातो तेव्हा. हे बघा, सुखी जीवन. कसं आहे मिसळ? एक नंबर. आपल्या पालखीचं जेवण सांगा, नाहीतर काहीही सांगा, खाद्यपदार्थ वगैरे, सेवा वगैरे, एक नंबर. आत्ता जस्ट नाश्ता करून निघालो आहोत आणि खूप बरं वाटत आहे. आणि आत्ता आलेला आहे विक्रमगडच्या अगोदर लागतो तो ब्रिज, पहा समोर. तर ह्याचे तुम्हाला डायरेक्ट ड्रोन शॉट बघायला भेटतील यानंतर, कारण की विकीने ऑलरेडी ड्रोन उडवलेला आहे. तर या व्हिडिओनंतर तुम्ही एन्जॉय करा ड्रोन शॉट्स आणि नंतर भेटूया आपण. बाबा के जय.
आत्ता आम्ही ड्रोन शॉट काढत निघालो आहे आणि बघा तिथे मुलं किती खुश झालेले आहेत ड्रोनला बघून. आता त्यांचाही तुम्हाला ड्रोन शॉट बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मला या रोडचं काही कळलं नाही. इथपर्यंत रोड बनवला आहे, अर्धा भाग सोडलेला आहे आणि तिथपर्यंत बनवलेला आहे. आणि इथे मला तरी वाटते ब्रिज बनवणार आहेत, जॉईन करणार आहेत. आणि हे तर मला विकी बोलला का बोलू नको, कारण की आपण लोक एकत्र असल्यावर कॉन्ट्रोवर्सी होते. पण मी तरी बोलणार होऊ द्या खर्च. 8:20 झालेले आहेत. आत्ता आम्ही पोचलो आहे विक्रमगडमध्ये आणि थोड्याच वेळात विक्रमगड क्रॉस होणार आहे. आणि तुम्ही पाठीमागे पाहू शकतात आज आपल्याबरोबर खूप मित्रमंडळी चालत आहेत, पण ते किती वेळ अजून असतील माहीत नाही. एकदा आम्ही थांबलो का ते पळाले 100%. आणि आता विक्रमगडवरून साखरेचा पल्ला खूपच लांबचा पल्ला आहे. विक्रमगड सोडल्यानंतर घाट लागणार आहे आणि तुम्हाला ते पुढे दिसणारच आहे. आणि हालत तर खराबच आहे, पण काय चालायचं काम करायचं, कितीही पाय दुखले तरी. बोल बोल. ती तुला बघते. कोण? अरे कोण? बघ महालक्ष्मी. अरे मला कशाला बघते तू? तर आताच विक्रमगड सोडलेलं आणि इथे सर्व आम्ही आराम करायला बसल्यात बघा. कारण की आमचे 1-2 मेंबर समजून ना कुठे गेलेले आहेत. आता जे फ्रेममध्ये दिसले नाही ते गेलेले आहेत. आपलं काम तसं काही झालेलं, पण त्यांचं नव्हतं झालं. तर इकडे थोड्या वेळ आराम करू आणि निघू. 9:05 झालेले आहेत. आता आम्ही ब्रेक घेतला होता, तो थोडा मोठा ब्रेक झाला. आता सर्वांचे इंजिन चार्ज व्हायला टाईम लागेल, कारण की ब्रेक नंतर लंगडत चालायला लागते. त्याच्यानंतर चाल थोडी जाऊन चांगली होते. हे बघा सर्व लंगडायला लागल्यात, ते बघा मागे. आता थोड्याच वेळात सर्व प्रॉपर चालतील. पण बघा ब्रेक घेणं गरजेचं असते, पण ब्रेक नंतर लगेच परफेक्ट चालूच नाही शकत, कारण की पाय खूप दुखतात आणि मग ती थोडी पायाला सवय व्हायला थोडासा टाईम लागतो. आत्ता विक्रमगड सोडलेला आहे आणि छोटे मोठे घाट चालू झालेले आहेत आणि ह्याच्यानंतर मोठा घाट लागेल, कारण की साखऱ्यापर्यंत पोचता घाटच आहेत. आणि आपले सर्व मेंबर्स मागे थांबलेले आहेत. आज आपल्यासोबत एवढे जण आहेत म्हणून चालायला मजा येत आहे. तर आता तुम्हाला समजत असेल का उतरण आलेले आहे. आता उतरण आणि चढण हे येतच राहणार आहे. उतरताना म्हणजे पायावर लोड येतो, पण चढताना पण येतोच. आणि सनग्लासेस वगैरे माझे बॅगेत राहिले आणि बॅग कांचनदादाच्या कारमध्ये गेली. जेव्हा आम्ही आराम करत होतो तेव्हा कार पुढे निघून गेली आणि आम्हाला लक्षात नव्हतं. आणि सनस्क्रीन पण त्याच्यातच होती. तर जेव्हा आता कार भेटेल तेव्हा सनस्क्रीन लावूया पहिले आणि सनग्लासेस पण घेऊया. आमची थंड पाण्याची रिक्षा आलेली आहे. साईराम. आणि आता परफेक्ट घाट चालू झालेला आहे. बघा टर्न कसे आहेत, पाठीमागे पण बघा. तर आता आम्ही पोचलो झांबेला. बघा इथून असं पूर्ण फिरून उतरले आहोत. आता इथून एक टर्न मारला की परत घाट लागणार आहे. बघा आता जस्ट टर्न मारलेला आहे आणि किती स्टीप चढण आहे आणि तिथून परत सर्कल फिरून आहे. आता थोडाच पल्ला बाकी आहे, पण आता कांचनदादाची कार भेटलेली, पण त्याला घाई होती म्हणून तो गेला. तर मी माझी बॅग घेतलेली आहे आणि सनस्क्रीन लावलेली आहे आणि सनग्लासेस. माझ्याबरोबर आयुष आहे आणि पुढे सर्व बसलेले आहेत. त्यांना सांगितलं इथेच बसा, ते बोलतात आम्ही सावलीत बसू. त्यांना वाटलं आम्ही उन्हात बसल्यात. तर आत्ता माझे पाय खूप दुखत आहेत म्हणून मी हळूहळू चालत आहे. ब्रेकही घेतला होता आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल किती स्टीप चढण आहे. आणि बघा आज एक गोष्ट चांगली आहे की सर्व एकत्र चालत आहोत म्हणून एवढं काय वाटत नाही. मग सर्व आमच्या पुढे चालत आहेत. आता आम्ही हळूहळू करून त्यांच्या मागे पडू, कारण की आता पल्ला जास्त नाही बाकी मुळात 1 तासाचा बाकी असेल. मग आम्ही 15 मिनटं ब्रेक घेऊ, हर्षभाई आणि मी, आणि मग आम्ही चालू. एवढं पण ताण टाकून पायावर काय
फायदा नाही मिळत, थोडाफार आराम द्यायलाच लागेल पायाला. तर आता आमचा दोघांचा इंजिन रिस्टार्ट होत आहे. आता वाजलेले आहेत 10:50 झालेले आहेत. आता आम्ही डायरेक्ट हॉल्टवरच थांबू असं मी ठरवलेलं आहे. पण पायांनी साथ दिली तर डायरेक्ट हॉल्टवर, नाही तर अजून 2-3 ब्रेक घेऊन जाऊ. आणि समोर एक मित्र भेटलेला आहे, पदयात्री मित्र. तो एकटाच चालत आहे बिचारा. कडेकडेला माझे मित्र भेटलेले आहेत. चालून चालून पाय थकले, पण रोड काय संपत नाही. आणि आमचं आजचं दुपारचं हॉल्ट काही येत नाही. आता वाजलेत 11 आणि पाहूया अजून किती वेळ लागतो आपल्याला साखरेच्या हॉल्टला पोचायला. तर आत्ता आम्ही पुन्हा ब्रेक घेतलेला आहे. आणि विकीने मला कॉल केला होता 10 मिनटापूर्वी की हॉल्ट जवळच आहे. पण हॉल्ट जवळच आहे ते आम्हाला पण माहिती आहे, म्हणून आम्ही अजून सावकाश येतात. लांब असतात तर आम्ही पायावर अजून जोर दिला असता. काय हर्ष? कारण की आम्हाला सहारा फक्त आम्हाला हे 2च काठी आहेत, ही एक आणि ही आणि आहे. ही एक. आज आम्ही काठी घेऊन चालत आहेत. त्याच्याशिवाय कळत नाही मिळत. आम्ही दोघे पाठी पडले आता. आता आपल्याला हर्ष अजून मोठी काठी शोधावी लागेल संध्याकाळसाठी, कारण की संध्याकाळचा पूर्ण घाटचा सेक्शन आहे. आता पण घाटच होते, पण संध्याकाळी अजून डेंजर घाट आहे. आमच्या पालखीमध्ये कसं मानलं जाते, जर तुम्ही जव्हारपर्यंत पोचलात तर तुम्ही पूर्ण शिर्डी गाठली. खरं आहे. 11:20 झालेले आहेत आणि मी आमच्या हॉल्टवर पोचलो आहे. बघा तुम्ही समोर बघू शकता. फायनली गाय पोचलो आणि जस्ट फ्रेश झालो. आता थोडा आराम करतो, व्हिडिओ एडिट करतो आणि मगच तुम्हाला भेटतो. थोड्याच वेळात आरती चालू होईल, तर आपण आरतीला जाऊया आणि मग जेवूया. बघा काही मुलं तिथे बसल्यात, काही इथे आणि आम्ही इथे. आज जेवणामध्ये आहे डाळ भात, बटाट्याची उसळ, पुरी, पापड आणि श्रीखंड. इथे आम्ही सर्वजण जेवायला बसलेले आहेत. आमचे विशाल दादा आलेले आहेत. हाय कर हाय. आता 1:30 वाजलेले आहेत आणि आजचा दिवस म्हणजे दुसरा आणि भाग पहिला. बोपोलीवरून निघालो होतो, साखरेला पोचलो. आता व्हिडिओ एडिट करतो, व्लॉग इथेच एंड करू आणि जेव्हा निघू तेव्हा नवीन व्लॉग चालू करू. होप करतो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया संध्याकाळी एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.